नमस्कार मंडळी, मी गोरेगावकर यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन ही भारतातील पिकलबॉलची प्रमुख प्रशासकीय संस्था आहे। भारतामध्ये पिकलबॉलच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांनी हौशी पिकलबॉल फेडरेशन भारताची कार्यकारी संस्था म्हणून स्थापन केली आहे। पिकलबॉलच्या जगभरातून 70हून अधिक देशांमध्ये खेळला जातो। AIPA आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनशी संलग्न आहे। AIPA ची स्थापना सुनील बालावरकर यांनी केली आहे, जे IFP चे उपाध्यक्ष देखील आहेत। AIPA ही एक ना-नफा संस्था आहे जी राष्ट्रीय आणि स्थानिक पिकलबॉलच्या संस्थांना समर्थन प्रदान करण्यास आपली संस्थाने केंद्रित करते। पिकलबॉल म्हणजे नेमकं काय? 3 खेळांचे मिश्रण असलेला हा खेळ लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या 3 खेळांच्या मिश्रणातून तयार झाला आहे। हा खेळ खेळण्यास खूप सोपा जरी असला तरी अधिक आव्हानात्मक देखील आहे। तसेच या खेळात वयाची मर्यादा नाही। यामध्ये 8 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतचे लोक खेळ खेळू शकतात। सध्या गोरेगाव पश्चिम रुस्तम ओझोन टॉवर समोरील BMC मैदानात हा खेळ खेळला जातो। दररोज सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत हा खेळ खेळला जातो। जर आपल्यालाही जॉईन करण्याची इच्छा असेल तर आपणही पिकलबॉल कम्युनिटी क्लब गोरेगाव रुस्तमजी ओझोन टॉवर समोरील BMC मैदानास भेट देऊ शकता। चला तर मग आपणही भेट देऊया पिकलबॉल कम्युनिटी क्लब गोरेगाव येथील खेळाडूंना। नमस्कार, माझं नाव सुनील बालावलकर। अखिल भारतीय पिकलबॉल संघटना अर्थात ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचा मी संस्थापक सचिव म्हणून गेली 15 वर्ष काम करतो आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महासंघ इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ पिकलबॉल अमेरिका या संस्थेचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करत असतो। गेल्या 15 वर्षाचा हा इतिहास माझा जो पिकलबॉल बरोबरचा आहे त्याची जर सुरुवात सांगायची झाली तर ती 1999 पासून सांगावी लागेल। 1999 साली भारत सरकारच्या मार्फत कॅनडा आणि भारत यूथ एक्सचेंज प्रोग्रामच्या प्रोजेक्ट सुपरवायझर म्हणून माझी निवड झाली होती आणि त्यावेळेला कॅनडातल्या होप या गावामध्ये मला 100 दिवस भारतीय तरुणांना एक शैक्षणिक उपक्रम देण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती। म्हणून मी ज्या घरात राहिलो 100 दिवस, ज्या बेरी मॅन्सफील्ड या व्यक्तीच्या घरात जे मी राहिलो त्याच्याकडेच बरोबर हा पिकलबॉल खेळला जात असा। सकाळी पिकलबॉल आणि संध्याकाळी लॉन टेनिस असा माझा तो 100 दिवसाचा दिनक्रम होता। असा ते आणि त्यावेळेला मला टेबल टेनिस पण आवडलं होतं आणि पिकलबॉल पण आवडला होता। पण ज्यावेळेला परत 2000 साली मी भारतात परत आलो त्यावेळेला मात्र तो पिकलबॉल मी विसरून गेलो आणि 2006मध्ये मला सिन्सिनॅटी अमेरिकेमधल्या ठिकाणी टेनिस क्लिनिकसाठी जायची संधी मिळाली आणि तिथे मला ते स्ट्राईक झालं की पिकलबॉलचा साम्य टेनिस बरोबर आहे। म्हणजे टेनिस आणि पिकलबॉल हे जुळ्या बहिणी असल्यासारखं खेळ असल्यामुळे तिथे मी ठरवलं की हा खेळ भारतात येऊन आपण सर्वांना द्यायचा। कारण टेनिस मला कोणाला शिकवता नसता आला, टेनिस हा फार कठीण खेळ आहे, पण पिकलबॉल मात्र मी सगळ्यांना देऊ शकेन इतका आत्मविश्वास मला आला असल्यामुळे 2006-07 पासून मी पिकलबॉल खेळायला आणि लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि मग 2008मध्ये आम्ही अशा समविचारी लोकांनी एकत्र येऊन अखिल भारतीय पिकलबॉल संघटना ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन अशी संस्था बनवली आणि देशभरामध्ये त्याची सर्वत्र एक शाखा म्हणा, त्याचे युनिट्स, त्याचे असोसिएशन, ॲफिलिएटेड असोसिएशन्स आम्ही करण्याची सुरुवात केली आणि हे दरवर्षी करत असताना 2018मध्ये आम्हाला अरविंद प्रभूंची ओळख झाली आणि अरविंद प्रभू हे एक उत्तम क्रीडा संघटक आहेत। त्यांना पण हा खेळ आणि खेळाचं महत्त्व लक्षात आल्यामुळे ते आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी आमचे चेअरमनशिप घ्यावी, चेअरमन बनावं, अध्यक्ष बनावं आमच्या संस्थेचं आणि म्हणून तेव्हापासून ते आज आमचे अध्यक्ष आहेत। पार्ल्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल जे आहे त्या ठिकाणी आमचं हेडक्वार्टर आहे। त्याच ठिकाणून आमच्या त्या टुर्नामेंट्स, त्या स्पर्धा, अख्ख्या देशभराचं स्पर्धेचं कॅलेंडर आम्ही तिथून डिझाईन करतो आणि एक पद्धतीने पिकलबॉलला फार मोठा प्रतिसाद देण्याचं काम अरविंद प्रभू यांच्या नेतृत्वाखाली होतं।
हाय नमस्कार, मी संदीप अष्टेकर गोरेगावमधनं. पिकल बॉलचं इंट्रोडक्शन मला माझ्या मित्रांनी केलं 2 वर्षापूर्वी. त्यापासून मी रेग्युलर खेळतो आहे. आय थिंक पिकल बॉलचे जेवढे बेनिफिट सांगावे तेवढे कमी आहेत. लोकांना भरपूर हेल्थ बेनिफिट झालेले आहेत. लोकांचे डायबिटीज कमी झालेले आहे, लोकांचे आयसाईट्स इम्प्रूव्ह झालेले आहेत, लोकांची बॉडीची स्ट्रक्चर आणि स्ट्रेस कमी झालेला आहे. आणि स्ट्रेसमुळे मी नक्कीच एक गोष्ट सांगू शकतो, आजकाल या मागच्या 2-3 वर्षात तरी आपण बघितलेलं आहे कोविड लॉकडाऊनमुळे आणि ह्याच्यामुळे सगळे फॅमिलीज एकत्र आहेत, एका घरात आहेत, खूप स्ट्रेस निर्माण झाला आहे. स्टुडंट्स ज्यांना बाहेर खेळायला मिळायचं, शाळेत मित्रांना भेटायला मिळायचं, ते सुद्धा घरी अडकलेले आहेत. त्यामुळे ना बॉडीमध्ये खूप स्ट्रेस होऊन भरपूर टॉक्सिक जनरेट होतात राईट. आणि करंटच्या जनरेशनमध्ये इट इज लिडिंग टू डिप्रेशन, इट इज लिडिंग टू सुसायडल टेंडन्सीज, फॅमिलीजमध्ये भांडणं होत आहेत, पेरेंट्समध्ये भांडणं होत आहेत. स्ट्रेस रिलीजसाठी पिकल बॉलसारखा सुपर गेम नाही. ओके, आय रिअली रेकमेंड एव्हरीबडी. इफ नॉट पिकल बॉल, डेफिनेटली फाइंड समथिंग ॲज अ स्पोर्ट वेअर यू कॅन रिलीज द स्ट्रेस. बट पिकल बॉल हा नॉन डेंजरस गेम आहे, कुठेही इंजुरी फ्री गेम आहे. मेक शुअर की तुम्ही या इथं गोरेगावमध्ये. आपल्या इथं छान कोर्ट्स आहेत, 3 कोर्ट्स आहेत. ओझोन रुस्तमजीचा समोर आपला हा कोर्ट आहे. वी हॅव 3 कोर्ट्स हिअर. आपण ह्या जागेला म्हणतो PCC, विच इज पिकल बॉल कम्युनिटी क्लब. म्हणजे कम्युनिटी आहे ही, जिथं सगळे मित्र, आपण स्ट्रेंजर्स म्हणून येतो आणि मित्र म्हणून जातो, जसं पहिल्या बाईटमध्ये तुम्ही ऐकलं असाल. बट दिस इज लाईक अ ग्रेट प्लेस. आणि स्ट्रेस रिलीज, डिप्रेशन, कम हिअर, रिलीज इट विथ ऑल ऑफ अस, मेक फ्रेंड्स अँड गो बॅक हॅपी. हेच माझं निवेदन आहे. गोरेगावमध्ये तुमचं वेलकम आहे. थँक्यू. माझं नाव योगेश कामत आणि मी पिकल बॉल 2-2.5 महिने आधी खेळायला लागलो. माझा प्रॉब्लेम होता, पायाला थोडा ॲक्सिडेंट झालेला, चालता फिरता येत नव्हतं. मी जेव्हा 2-2.5 महिने आधी आलो तर मला अगदी मुवमेंट करताच येत नव्हतं. आता 2-2.5 महिने झाले तर व्यवस्थित खेळता वगैरे येतं. ॲक्च्युली सिम्पल गेम आहे. एज ऑफ 60-70 सुद्धा बरेच लोक येतात तिथे खेळायला विकेंड्सला, आणि लहान मुलं पण ऑफकोर्स येतात. तर जास्त स्ट्रेन पण नाही आहे, पण फिटनेस लेवल पण ज्यांना मेंटेन करायची असेल त्या लोकांनी हा गेम फॉलो करायला पाहिजे. लहानपणी आपण बरेच गेम खेळतो, टेबल टेनिस, रॅकेट घेऊन किंवा बॅडमिंटन, मग क्रिकेट. तर त्या सगळ्यांचा हा मिळून एक बॅडमिंटनचा, टेबल टेनिसचा मिळून एक असा एक गेम तयार केला आहे. आणि द गुड थिंग इज की इंटरनॅशनली नाही पण इव्हन इंडियामध्ये खूप फेमस होत चालला हा गेम. आणि कुठेही एक फळी आणि बॉल घेऊन आपण चालू करू शकतो. तर इट्स गुड फॉर फिटनेस, इट्स गुड फॉर द बिल्डिंग ऑफ द एंटायर एनर्जी, मोमेंटम अँड स्टॅमिना. तर मला तर वाटतं की सगळ्या लोकांनी हा गेम जरूर खेळायला पाहिजे. Hi, myself Visha Purvesh Patel from Prahlad Dalmi Alliance College, staying at Javanagar, Goregaon. And I have been playing pickleball since February 2021, and right now it's 2022, and I have won 2 medals at the Maharashtra State Open level. And the medals were for mixed doubles that I won bronze, and female doubles that I won silver for. And I feel that this game is very addictive, and you can play this game all of the time whenever you want it, because the equipments required for this game are very portable and affordable as well. And this game is very good for everyone's health. People having disabilities, or even if I can say they have performed certain surgeries, they can play this game, because this game is for all of the people from beginning of 5 years till 50 years or more than 50 years. People all around the world are playing this game. And moreover, I'd like to throw some light upon the female aspects of this game. Now we have seen that we have also seen female players playing Asian pickleball, and many female players have won medals over there representing India. And as well, if girls start playing this game, it is very good for their health. And I personally had thyroid before this game, and now my thyroid has gone nil playing this game all around, and this also helps me with my fitness. Thank you so much. हॅलो, माझं नाव स्वरूप आगसकर आहे आणि मी हे पिकलबॉल 2 आठवडे आधीच चालू केलं. त्याच्या आधी मी कधी खेळलोच नव्हतो, पण इथे आल्यावर मला खूप
फायदे दिसले. एक म्हणजे जास्त स्ट्रेन्युअस नाही आहे आणि तरी पण एक्सरसाइज मिळते. दुसरं म्हणजे सगळे मित्रमंडळी आहे, त्याच्यामुळे ते खेळायचं एन्थुसियाझम मिळतं. आणि नॉर्मली आताच्या एजला आहे तिकडे एक्सरसाइज एकदम बोरिंग वाटतं. तर स्पोर्ट्स ही एक चांगली ॲक्टिव्हिटी. कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळे आपण किती धावतो वगैरे लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे ही चांगली एक्सरसाइज आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा गेम घ्यायला पाहिजे, कारण TT आणि लॉन टेनिस या दोघांच्या मधला आहे. तर मला एवढंच बोलायचं. पिकलबॉलचे नियम अतिशय सोपे आहेत, समजायला सोपे आहेत, समजून घ्यायला सोपे आहेत, शिकवायला सोपे आहेत, त्यामुळे शिकायला पण सोपे आहेत. यामध्ये पिकलबॉलमध्ये जी सर्व्हिस असते ती बेसलाईनवरनं करायची असते. बेसलाईनवरनं दोन्ही पाय बेसलाईनच्या मागे पॅडल आणि बॉलचं कनेक्ट आहे, जे संपर्क व्हायला पाहिजे तो कमरेच्या खाली व्हायला पाहिजे, म्हणजे याला म्हणतात अंडरहँड सर्व्हिस. अंडरहँड सर्व्हिस केल्यानंतर डायगोनली क्रॉसकोर्टमधल्या बॉक्समध्ये एक बाउन्स पडला पाहिजे आणि रिटर्न सर्व्हिस करणार ती सुद्धा सर्व्हिस करणाऱ्यांनी 1 बाउन्स उचलायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक शॉटची सुरुवात एका दुसऱ्या कोर्टमध्ये दुसरा बाउन्स आणि तिसऱ्या शॉटनंतर हा बॉल तुम्ही फुल टॉस म्हणजे व्हॉली टू व्हॉली घेऊ शकता. म्हणजे जसं टेनिसमध्ये किंवा बॅडमिंटनमध्ये कसं असतं, एखादं शटल जे असतं ते झुलवतच ठेवावं लागतं, तसं इथे ही सुविधा इथे नाही आहे. त्यापेक्षा इथे तुम्ही 1 बाउन्स टप घेऊ शकता किंवा फुल टॉससुद्धा उचलू शकता. हा झाला सर्व्हिसच्या बाबतीतला रूल. दुसरा ह्याच्यातला महत्त्वाचा जो रूल आहे त्याला म्हणतात किचन लाईन. म्हणजे जी नेट आहे, नेटपासून या सखत लाईनीपर्यंतचा भाग नॉन व्हॉली झोन आहे. या नॉन व्हॉली झोनमध्ये तुम्ही पाय टाकलात तर तुम्हाला व्हॉली करता येणार नाही. या ठिकाणी कसं आहे, आता तुम्ही सुद्धा बघू शकाल इथं, जर बॉल जो हा या कोर्टमधून या निळ्या भागामध्ये जर पडला, त्याचा बाउन्स पडला तरच या लोकांना तिथे आतमध्ये येता येतं. अदरवाईज या बाजूच्या टीमला या लाईनीच्या या बाजूनेच फक्त बॉलला फुल टॉस घेता येतो. हा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. आता हे बघा, सर्व्हिस जो करतोय तो अंडरहँड करतोय, हा 1 बाउन्स, हा सेकंड बाउन्स आणि आता आऊट गेला. तिसरा शॉट हा फुलटॉस टू फुलटॉस घेता येतो. अशा पद्धतीचं म्हणजे जे टेबल टेनिस किंवा लॉन टेनिसमधले जे सोपे नियम आहेत ते ठेवलेले आहेत, कठीण नियम याच्यातून काढून टाकलेले आहेत. लॉन टेनिसमध्ये सगळ्यात कठीण गोष्ट असते ओव्हरहँड सर्व्हिस, जी समजायला जमायला 6 महिने लागतात. यामध्ये टेनिसमध्ये ओव्हरहँड सर्व्हिस यामध्ये काढून टाकलेली आहे आणि यामध्ये अंडरहँड सर्व्हिस तुम्हाला दिलेली आहे. टेबल टेनिसमध्ये फक्त टेबल पुरताच बॉल तुम्हाला मर्यादित करावा लागतो. इथे तुम्हाला 20x44 पूर्ण मोठं कोर्ट दिलेलं आहे, त्यामुळे तुमच्या मुवमेंट्स अतिशय सोप्या होऊन जातात. आणि बॅडमिंटनमध्ये काय असतं, जे शटल असतं ते हवेत फक्त झुलवत ठेवावं लागतं, व्हॉली टू व्हॉली करावी लागते. इथे हा जो चेंडू आहे तो एक बाउन्स एका टप्प्यानंतर तुम्हाला उचलण्याची मुभा असते. त्यामुळे 3 खेळामधल्या, स्पेशली 3 खेळांमधल्या कठीण गोष्टी काढून टाकलेल्या आहेत, सोप्या तेवढ्या करून ठेवलेल्या आहेत. आणि तरीसुद्धा हा खेळ एक आकर्षक आणि म्हणजे फिटनेससाठी, तंदुरुस्तीसाठी, सर्वसामान्य ॲव्हरेज ॲथलीट कॅपॅसिटीच्या लोकांसाठी उत्तम असा हा पर्याय आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो पिकलबॉल हा खेळ एक जनसामान्यांचा खेळ झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. माझं नाव वल्लभ म्हापसेकर. मी ॲक्च्युली बॅडमिंटन आणि लॉन टेनिस प्लेयर आहे, परंतु मी एकदा सायकलिंग पण करतो. माइंड स्ट्रेसला ज्यावेळी सायकलिंगला जात होतो त्यावेळी मी 2 रॅकेट घेऊन जायचो, कोणी खेळायला मिळतं का. एवढ्यात मला परमवीर म्हणून मला एक पंजाबी भेटला. तर त्याला तू खेळतोस का, तर त्याने सांगितलं हो खेळतो. आणि आम्ही तिकडे बॅडमिंटन खेळून नंतर मग त्याने सांगितलं की इकडे एक असं रेस्टॉरंटच्या समोर एक कोर्ट आहे, तिथे आपण जाऊन खेळू. इकडे आम्ही आलो. इकडे आलं असताना आम्हाला ते बालासरांनी सांगितलं की पिकल बॉल का खेळत नाही. त्या दिवसामध्ये पिकल बॉलचं, त्याच्या अगोदर मी खेळायचो पिकल बॉल, पण आम्ही इकडे स्टार्ट केलं 9 मार्च, जवळजवळ 1 वर्ष झालं, मागच्या 9 मार्चला. आणि तिथून आम्ही पिकल बॉल चालू केलं आणि ते इफेक्ट चांगले आले, म्हणजे स्टॅमिना वाढला. आणि दुसरं म्हणजे हळूहळू लॉन टेनिस आणि बॅडमिंटन तसं त्याच्यात उपयोग व्हायला लागला. आणि हे करत असताना जसं आम्ही खेळलो तसं ते बॅकहँड फोरहँड चांगले यायला लागले. आणि या ठिकाणी गोरेगावात हे चांगली सोय आहे. तर रेस्टॉरंटच्या समोर
3 कोर्ट्स आहेत आणि रेग्युलर प्लेयर्स येतात खेळायला. तर कोणीही जॉईन व्हायला हरकत नाही. हा गेम अतिशय चांगला आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव सलील सोनी आहे. मी पिकल बॉल या जानेवारी 2022पासूनच सुरू केलं. मला असं मी इंटरनेटमध्ये कधी बघितलं आणि मला एकदम इंटरेस्टिंग स्पोर्ट वाटलं. आणि ज्या दिवशी मी इकडे थोडं सर्च केलं, मला इकडे कळलं की इकडे या एक गोरेगावमध्ये पिकल बॉल कम्युनिटी क्लब आहे. मी ज्यापासून आलो मला एवढं आवडलं खेळ. मी रेग्युलरली खेळतो, पण मी अजूनपर्यंत टुर्नामेंट्स खेळलो नाही. माझी इच्छा आहे टुर्नामेंट्स खेळायची, तर बघू कसं होतं. या क्लबमध्ये एक इंग्लिशमध्ये एक असेइंग आहे, यू कम ॲज स्ट्रेंजर आणि लीव ॲज फ्रेंड्स. हे या क्लबमध्ये ॲक्च्युली सत्य आहे. आम्ही सगळे भेटतो असंच, म्हणजे फर्स्ट टाईम ॲज स्ट्रेंजर्स. आणि आम्ही एवढं या स्पोर्टमध्ये एन्ग्रॉस होऊन जातो किंवा आम्ही खूप क्लोज असं फ्रेंड्स बनतो. मी तुम्हाला पण एनकरेज. दिलीप कारेकर, स्विमिंग कोच, महाराष्ट्र. मी ॲक्च्युली नॅशनल स्विमिंग कोच आहे आणि 2013पासून मी पिकल बॉल चालू केलेलं आहे. पण आता लॉकडाऊनमध्ये स्विमिंग पूल बंद होता, त्या काळात आम्ही हा पिकल बॉल गेम खेळला आणि त्याचा मला भरपूर फायदा आला. त्याच्यामध्ये माझी शुगर लेवल मेंटेन झाली आणि तिथे नवीन नवीन खेळाडू पण येतात आहे, त्यांना पण आम्ही आता वरती आणतो आहे. आणि हा एज ग्रुपमध्ये ना इंजरी आहे ना धावपळ आहे. बाकीच्या गेममध्ये स्पोर्ट्समध्ये पॉवर लागते, ह्या गेममध्ये मला अजिबात पॉवर लागत नाही आणि हा खेळण्यासाठी एकदम इजी आहे. मेरा नाम कपिल रायना है. मैं यहाँ लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी वेस्ट में रहता हूँ. मैं वोकेशन पे अभी अमेरिका गया था, तो नॉर्मली वहाँ मैं टेनिस खेलता हूँ. तो मैंने इस बार देखा वहाँ कुछ लोग पिकल बॉल खेल रहे थे, तो मुझे इसको समझने की कोशिश की. तो मैं इसको अंडरस्टैंड कर दिया एक ही दिन में, तो मुझे बड़ा इंटरेस्ट आया इसको खेलने में. और फिर मैंने वहाँ एक जगह है पैलो आल्टो पिकल बॉल एसोसिएशन, तो उनको मैंने ज्वाइन किया. वो पब्लिक पार्क में काफ़ी लोग खेलने आते हैं. वहाँ कम से कम 15-16 कोर्ट हैं और हमेशा बिजी हैं रहते हैं. मोस्टली सीनियर्स प्ले देयर और काफ़ी. तो आई गॉट हुक्ड ऑन टू द गेम. तो मैंने जितने देर में रहा वहाँ 3-4 महीने, तो मैंने रोज़ कम से कम 2.5 से 3 घंटे में पिकल बॉल खेलता था. तो मेरे को बहुत ही एंजॉय किया और फिटनेस भी इससे बराबर रहा, हेल्थ के लिए भी बहुत अच्छा रहा. तो फिर जब मैं वापस इंडिया आ रहा था, मैंने वहीं संकल्प बनाया था कि मैं इंडिया में भी इसकी कहीं खोज करके इसको खेलूँगा इंडिया में भी. और मैंने आते ही गूगल पे सर्च किया और मैं मिस्टर सुनील जी को लोकेट कर लिया. बस वो मिल गए तो मुझे पिकल बॉल मिल गया. दूसरे दिन ही मैं गोरेगांव यहाँ आया और खेलना अपने भाइयों के साथ शुरू किया और तब से मैं एंजॉय कर रहा हूँ. और मैं ये वहाँ के यूएस वालों के साथ भी शेयर किया सारा, और वो इतने एक्साइटेड हैं कि ये कंटिन्यूटी रही. तो मैं चाहता हूँ ये पिकल बॉल ज़्यादा से ज़्यादा लोग खेलें हमारी कंट्री में, तो बहुत ही अच्छी बात है. और वहाँ की एक ख़ास बात मुझे उनके पिकल बॉल क्लब की एक लगी, वो सबको ओपन हार्ट से वेलकम करते हैं, वार्म. उनका स्लोगन भी वहाँ लगा हुआ है जिसमें लिखा है कम एज ए स्ट्रेंजर एंड लीव एज ए फ्रेंड. और वो मैंने जेन्युइनली वहाँ महसूस किया. तो मैं कहता हूँ हमारे यहाँ भी ऐसा ही चलता रहे. ये सुनील जी बहुत कुछ कर रहे हैं इस गेम के लिए, मुझे पूरी उम्मीद है तो ये भी यहाँ काफ़ी आगे तक जाएगी. हम चाहते हैं कि गवर्नमेंट भी इसमें आगे आए, सपोर्ट करे, बिकॉज इट्स आफ्टर ऑल अ पब्लिक गेम. अरविंद प्रभू आणि त्यांच्या संस्थेने एक गोष्ट मनावर घेतली की या खेळाची जी इक्विपमेंट्स होती, खेळाचं जे साहित्य होतं, म्हणजे विशेषतः ही पॅडल आणि हा बॉल हे परदेशातूनच आयात करावी लागायची आणि त्यामुळे ह्याच्या किमती भरमसाठ महाग होत्या, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. म्हणून अरविंद प्रभू यांनी एक प्रोत्साहन म्हणून एक उपक्रम घेतला की परदेशी धर्तीवरतीच परदेशाच्यातल्या टेक्निकनुसारच भारतामध्ये ही पॅडल्स बनवली की ज्यामुळे याच्या किमती अत्यंत ड्रॅस्टिकली खाली आल्या आणि हा खेळ अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. त्यामुळे अरविंद प्रभूंना त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत. अरविंद प्रभूंचं दुसरंसुद्धा वैशिष्ट्य असं की आज ज्या कोर्टावर आम्ही उभे आहोत ते गोरेगाव पश्चिम या भागामध्ये, प्रेमनगर भागामध्ये
या PMCच्या ग्राउंडवरती आम्ही आज उभे आहेत आणि इथे खेळताना तुम्ही सगळेजण बघताय. अशा पद्धतीचे अनेक कोर्ट्स मुंबईत आणि भारतातल्या अनेक ठिकाणी करायला ते सतत प्रोत्साहन देत असतात. या विशेषतः या ज्या गोरेगावमधले जे आपलं कोर्ट आहे त्याचं मला वैशिष्ट्य सांगायला पाहिजे. याच आजूबाजूच्याच लोकांनी एकत्र येऊन लोकवर्गणी काढून या कोर्टची डागडुजी करून त्याला रंगसफेदी करून हा खेळ आता इथे 25-75 लोक खेळत असतात. दर दिवशी इथे खेळत असतात आणि खेळताना टायटल काय घेतलं किंवा शीर्षक काय घेतलं असेल तर याला आम्ही लाफिंग फॅक्टरी म्हणतो. म्हणजे इथे येणारा माणूस हसून, हास्य क्लब असतात, लाफ्टर क्लब असतात, तशाच पद्धतीच्या पिकल बॉलमधले जे 3 कोर्ट तुम्ही बघताय त्यातले खेळाडू इतके मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये खेळत असतात एकमेकांशी की शेवटी इथून जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं आणि त्यामुळे लाफिंग फॅक्टरीसारखी लोक इथे येऊन पुढे चार्ज होऊन जात असतात. हे ह्या क्लबचं वैशिष्ट्य आहे. दुसरं ह्या या क्लबचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या सार्वजनिक ठिकाण आहे त्यामुळे इथे कोणी येऊ शकतं. आम्ही कोणालाही इथे वेलकम करतो. इथे मेंबरशिप अशी काही नाही आहे की कुणीतरी आम्ही मेंबरशिप करतो असं अजिबात नाही. येताना पॅडल तुम्ही तुमचे शूज आणि पाण्याची बाटली बरोबर घेऊन या एवढं आमचं सांगणं असतं. बाकी जी साधनं असतात आणि ज्या पद्धतीचं कोचिंग असतं ती इथलीच आमचीच मित्रमंडळी खेळाडू जे असतात ते दुसऱ्याला शिकवत जातात. त्यामुळे इथे येताना अपरिचित असतात लोक पण इथून जाताना तीच लोक मित्र होऊन इथून निघून जातात. हे या आमच्या क्लबचं वैशिष्ट्य आहे.